आता बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोलीत अनेक गावांना पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत। 11:23 अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवलेत। 3.5 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाहीये। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रमेश चेंडके यांच्याकडून। रमेश, काय सांगाल? हिंगोलीमध्ये अनेक गावांना पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याचं कळतंय। निश्चितच मोहिनी मागच्या 10 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवतात। त्यातच वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे सर्कल हे भूकंपाचं केंद्रबिंदू असते। आतापर्यंत जेव्हा 2017 रोजी पहिला भूकंप झाला होता जुलै महिन्यामध्ये, तेव्हा त्यांची तीव्रता होती ती 2.2 एवढी होती। मात्र तीच तीव्रता आज 2026 मध्ये जी आहे ते 4.6 पर्यंत गेली आहे। म्हणून की काय हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक घरांना जे आहे ते तडे गेलेले आहेत। अनेक घरांच्या मागच्या भूकंपामध्ये जे आहे ते भिंती कोसळल्या आहेत। मात्र सुदैवानं आतापर्यंत झालेल्या भूकंपामध्ये कुठलीही हानी झाली, जीवितहानी झाली नाही। मात्र घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळेच की काय हिंगोली जिल्ह्यातले अनेक गावातील नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। अनेक नागरिकांना जे आहेत ते रात्र जागून करावं लागत असतं भूकंप झाला तर। आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी भूकंप झाला होता, त्या भूकंपातही अक्षरशः अनेक गावातील लोकांनी जे आहे ते अख्खी रात्र जागून काढली होती। कारण की त्या दिवशी जे आहे ते एका पाठोपाठ तब्बल 8 भूकंपाचे धक्के बसले होते। अगदी नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी रमेश। तर आपण पाहतोय 3.5 रिश्टर स्केल एवढे या भूकंपाची तीव्रता होती। सुदैवानं मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा हे भूकंपाचे धक्के जाणवले होते।